मी तुझीच वाट बघत होते. का काय झालं? हे बघ, मला नमनाला घडाभर तेल ओतायची सवय नाही. का काय झालं? मला माधुरी आणि तिच्या नवऱ्याबद्दल कळलंय. कोणी सांगितलं तुला? मला कोण सांगणार? मीच विचारलं माधुरीला. आधी वाटलं माधुरी गरोदर आहे म्हणून माहेरपणाला आली असेल, पण हा जावई तो सुद्धा रात्रंदिवस इथे दिसला म्हणून विचारलं. तेव्हा कळलं सगळे पैसे धंद्यात बुडाले म्हणे त्याचे. बरं मग काय? आता हे सुद्धा मीच सांगायला हवं का? हे बघ आई, माधुरीच्या अशा अवस्थेमध्ये मी तिला तू इथे राहू नकोस असं नाही सांगू शकत. अरे माधुरीला राहू दे ना इथे बखड, पण हा खमण ढोकळा कशासाठी? हे बघ, जावई 4 दिवस बरा, 5व्या दिवशी तो डोईजड होतो. कसं आहे सुभाष, लोक बघतात बघतात आणि 4 तोंडांनी बोलायला लागतात. त्यांना कोण गप्प बसवणार? आणि याला काय वाटलं, याला आपण घरजावई करून घेतलाय? जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी माणसाला. आता तरी त्याला सांग, कामधंदा शोध म्हणावं. हे बघा, जो शिक्षणाच्या रस्त्यावर योग्य वेळी चालत नाही त्याच्यासाठी मागाहून सगळे रस्ते बंद होतात. 12वी आहे हा विपुल, पास आहे का फेल आहे देव जाणे. त्यातून व्यापारी वृत्ती रक्तात आहे. जे काही कमावलंय ते सगळं या शेअर्स वरती लावलं त्याने. दुसऱ्याचा भाव घसरला की आपला रक्तदाब वाढतो. असा विचित्र धंदा आहे का शेअर्सचा. इतरांचे पैसे बुडाले तरी यांची किंमत कमी झाली. आता नोकरी कसली आणि कोण देणार त्याला? अगाई, त्याच्यापेक्षा माझ्या मुलीमध्ये जास्त धमक आहे, याच्यापेक्षा जास्त चांगली नोकरी आणि पैसा मिळवण्याची. कारण मी तिला डबल ग्रॅज्युएट केलंय. पण काय फायदा त्या डबल शिक्षणाचा? मुलगा निवडताना कुठे गेलं होतं हे शिक्षण? माती खायला? सोन्यासारखी पोर माझी, मुलगा निवडताना मात्र हा गुजराती ठेपला निवडला. मराठी मुलं काय संन्यास घेऊन गेली होती हिमालयात? ते काही नाही, तू लाडावून ठेवलंस मुलांना आणि बिघडवलं. आगाई, मला तेव्हाही हे लग्न मान्य नव्हतं, पण विभाचा आणि माधुरीचा हट्ट होता म्हणून. बरं, दुसरीचं तरी धड असावं तर ते तसंही नाही. माधुरीचे हे असं आणि मेघनाचं ते तसं. दोन्ही सोन्यासारख्या नाती माझ्या, एकीचंही धड नाही हे बघून काळीच तुटतं रे माझं. पण मी बोललेलं दिसतं, तोंड दिसतं माझं, माझं मन नाही दिसत तुम्हाला. ती मेघना लग्न मोडलं म्हणून टिपं काढत होती. आता हे बघायला मी जिवंत आहे का? आई, मेघनाच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. तिचा बिचारीचा काही दोष नाही त्यात. तिची इच्छा नसताना मीच नचिकेतसाठी तिला तयार केलं, दामटवून ओरडून. लहानपणी जबरदस्तीने त्याला अभ्यासाला बसवायचो ना, तसं. तिला त्यावेळेला कधी विचारलं नाही मी की बाळा, हा विषय तुला आवडतो का? मी म्हणतो म्हणून तिने अभ्यास करायचा. पण अभ्यासाला पर्याय नसतो, त्यामुळे त्यावेळेला ते ठीक होतं.
पण या वेळेला फक्त माझ्यामुळे तिचं असं झालं. पण हे बघा, आता अभिचं लग्न मात्र मी ठरवणार आहे. इथे सगळा गोंधळ माजलाय नुसता. आता मी आले ना, मी सगळं व्यवस्थित करणार आहे. माझ्या अभिसाठी एक गोड पोरगी शोधणार आहे मी. अरे ये ये अभि, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. हे बघ सुभाष, मी अभिचं मात्र माधुरी आणि मेघनासारखं होऊ देणार नाहीये. आताच सांगते तुला. माधुरी प्लीज रो मत ना. हे बघ मी लगेच काम शोधणार आहे, उद्यापासूनच. इनफॅक्ट मी काय म्हणतो माहितीये, आपण आजच हे घर सोडून जाऊया. काय बोलते तू? नाही राहायचं ना आपल्याला इकडे? तू चल माझ्या बरोबर, आपण लगेच जाऊया आज इकडून. विपुल, कुठे चाललाय तुम्ही? माधुरी, ते काय झालं? काय झालं माधुरी? मी आणि विपुल इथे राहतोय हे आजीला खटकतंय. आम्ही आयते बसून खातोय असं वाटतंय तिला. बाबा नाही आले आले हेच सांगत होती ती. अभि, मला कळतंय तिला माझ्याविषयी काळजी वाटते, माया वाटते. माझ्या नवऱ्याचा अपमान करणारी माया मला नकोय. माधुरी, शांत हो. हे बघ, स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. तुला मनस्ताप झाल्यानंतर तुझ्या बाळालाही त्रास होईल, हो ना? तुला वाटते तितकं तात्पुरतं नाहीये हे. आज ती बाबांना बोलली, उद्या मला, आणि परवा ती विपुललाही बोलेल. माधुरी, हे घर आपल्या आईबाबांचं आहे. त्यांनी आतापर्यंत आपल्या सगळ्या चुका सांभाळून घेतल्या. आजी जसं बोलली तसं आईबाबा नाही बोलणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर जितकं माझं आहे ना, तितकंच तुझं आणि मेघनाचं सुद्धा आहे. इथून तुला कुणीही जायला सांगणार नाही. मी आजीशी बोलतो, ओके? बोल तू, पण मला नाही वाटत त्याचा इतका फायदा होईल. राईट. मी तर म्हणतो आपण आजच जाऊया. विपुल, प्लीज. रागाच्या भरात असा कुठलाही निर्णय घेऊ नकोस ज्याने तुमच्या येणाऱ्या बाळाला प्रॉब्लेम होईल. माधुरीची अवस्था नाजूक आहे, जरा तिचा विचार कर. मला असं वाटतं की आपल्या पर्सनल इगोपेक्षा, या रागापेक्षा तुमच्या नवीन येणाऱ्या बाळाचा विचार कर. तो जीव जास्त महत्वाचा आहे, नाही का? मी काय म्हणतोय त्याचा विचार करा. अरे असं काय, हा मुलगा फोन उचलत नाहीये. मे बी कामात असेल. ओके, आय विल वेट. शमी, अगं काय आहे? रिया, हा, अगं एवढं काय आणलंस तू? मी तुझ्याकडेच येत होते. शमी, मी ही काही फॅब्रिक्स आणि ड्रेस मटेरियल्स आणली आहेत. प्लीज मला छान अशी डिझाईन्स दे. हा अगं हो, पण कसली? कुर्त्यांची. मला सलवार कुर्ता घालायचा आहे आणि मी कायम तेच घालणार आहे. एक मिनिट, काय ऐकलं मी आता? तू अगदी बरोबर ऐकतेस. मी कायम सलवार कुर्तेच घालणार आहे. अरे वा, मला ट्रॅडिशनल व्हायचंय.
रिया, अगं ट्रॅडिशनल कपडे घालून कोणी ट्रॅडिशनल होत नसतं ग. त्यासाठी तसं तुला मनातून वाटायला पाहिजे, तसे विचार असायला हवेत तुझे, कळलं? एनिवे, हा चेंज कसा काय एकदम? तुला माहितीये ना शमी, मीही अशीच आहे. मला वाटलं ते मी केलं. बघू. छान आहेत ना? साडी हा प्रकारच असा आहे की जी कुठली मुलगी साडी नेसेल तिचा एक वेगळाच डौल असतो, एक वेगळीच पर्सनॅलिटी येते तिला. हा रंग मला खुलून दिसेल आणि अभिजितला पण नक्की आवडेल हा रंग. मी विचारू का रियाला? रिया, मी तुझ्यासाठी कुर्ते शिवे ना, पण तुझ्या मटेरियल मधलं एक मटेरियल मला दे ना. आता ही काही विचारायची गोष्ट आहे का? ऑफकोर्स शमी, तुला हवं ते घे. हा, आणि शमी, माझ्यासाठी असे ड्रेसेस डिझाईन कर ना की एखादा मुलगा मला बघून असा इम्प्रेस झाला पाहिजे. हा, काय आहे? आजचा दिवस संपला. आता तुझ्या हातात 6 दिवस राहिले. जस्ट अ रिमाइंडर. मला माहिती आहे का तुम्ही मला सारखं सारखं सांगताय. मला चांगलंच माहिती आहे, आणि तुमची मुलगी माझ्या नजरेसमोर आली की मला चांगलं आठवतं. खूप मेहनत आहे ना, खूप विचार करावा लागतोय ना जय. प्रॉबेबली आयुष्यात पहिल्यांदा. बघ ना, 6 दिवसात एका मुलीला मनवायचं, आणि ती पण अशी मुलगी जिने सणसणीत थोबाडीत मारलेली आहे तुला. मस्करी करताय माझी? आय एम वरीड. मला तुझी खूप काळजी वाटते. कारण काय ना जय, जर 6 दिवसात तू शमिकाशी लग्न नाही केलंस तर मी तुझं सिक्रेट ओपन करणार, आणि तेव्हा जी थोबाडीत बसेल त्याचा आवाज तुला आयुष्यभर ऐकू येईल. यू गॉट इट? आय एम शुअर यू डिड. शमिकाला ब्लॅकमेल करायचं असेल तर ते पत्र हा एकच मार्ग आता समोर दिसतोय माझ्या. घेऊन येशी कोवळे ऋतुसुगंधी साथ हे, नवीन भाषा कोणती नजर काही बोलते. साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझी या प्रियाला. प्रीत कळेना नवीन तारे चंद्र नवा, नवीन आहे ऋतू हवासा. अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना.
अभि, माझी या प्रियाला प्रीत कळेना. अरे तू इथे कशी? तुला भेटायला आले होते. अरे ऍक्च्युली मी ना रियासाठी काही डिझाईन्स करते, सो मी मटेरियल घ्यायला गेले होते. येताना तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. एकदा विचार केला उद्या देता येईल, पण राहिलंच नाही. काय? सॉरी, बाहेर का उभी आहेस? आत ये. हो. अरे पण आजी झोपली आहे शांता. चल. नाही रे, मी फार वेळ थांबायला आलेच नाही. मी फक्त तुला देणार आहे आणि जाणार आहे. हे काय आता? तुझ्यासाठी छोटूसं गिफ्ट. अरे हो, पण आहे काय? हा, दाखवते. हे बघ. टाय? अगं पण टाय आहेत माझ्याकडे. अरे हो, पण हे स्पेशल टाय आहेत. दाखवते. पकड ना. हे बघ, याला ना आधीच गाठ मारलेली आहे. तुला गाठ मारता येत नाही ना, म्हणून. हे फक्त असं ओपन करायचं, असं लावायचं. झालं ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व. छान दिसतोय. पण प्रॉब्लेम तर अजून वाढलाय. म्हणजे आता एक काम कर. बांध परत. बांध. थांब. पूर्वी असं टाय बांधण्याच्या निमित्तानं का होईना, पण तू एवढं जवळ तरी यायचीस माझ्या. अभि, बघ गेलीस लांब. तू फार खोडकरस. तुला कोणी बोललं नाही का यापूर्वी कधी? हा, तसं सांगितलंय बऱ्याच मुलींनी. ओ अच्छा.